नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की बाळाची आंघोळ झालेली आहे. आंघोळ करताना आपण काय काय संभाषण करायचं आहे. आता आंघोळ या विषयानंतर त्या आपण कपडे घालायचे. तर कपडे घालताना कपड्यामध्ये पण खूप सारे विषय आहेत की आपण त्या मुलांचे शिकू शकतात. एक तर म्हणजे काय, आता त्या मुलाचं वय पण आहे विषय. वय किती आहे ते आपण समजा 2 वर्षाचं जरी बाळ असेल तरी त्याला सगळ्या गोष्टी सांगू शकतो. फक्त आपण सांगायचे, त्याला ऐकवायचे. त्याला प्रत्येक गोष्ट समजेल, त्याला लगेचच बोलता येईल हे नाही. पण आपण कपडे घालताना त्याला कपाटातून कपडे घेऊ, चल आपण कपडे घालूया. मग हे काय आहे, हे कपाट, थांब मी तुझे कपडे काढते. मग कपडे काढताना प्रत्येक वेळेस प्रत्येक कपड्याला हात लावला की आपण त्या कपड्याचं नाव सांगू शकतो. आता कपड्याची व्हरायटी आहे. हे बनियन आहे, ही अंडरवेअर आहे, हे शर्ट आहे, ही पॅन्ट आहे. त्याच्यात पण पुढे जाऊन आपण हे शर्ट आहे, हे टी शर्ट आहे. त्यानंतर आपण काय सांगू शकतो, ही जीन्स आहे, ही छोटी पॅन्ट आहे, 3/4 पॅन्ट आहे. असे झाले त्याची नावं झाली. त्यानंतर ड्रेसला पण वेगवेगळी नावं आलेली आहेत. त्या पद्धतीची नावं सांगू शकतो. त्याचबरोबर आपण मुलांना कपडे घालायचे, त्या कपड्याचे रंग सांगू शकतो. आता हा कुठला शर्ट आहे, निळ्या रंगाचा शर्ट आहे. त्याच पद्धतीने आपण कपडे घालायचे म्हणजे आता कपडे कोणते घालायचे आहेत, समजा नवीन आहेत की जुने आहेत ते पण सांगू शकतो. आता कपडे काढायला लागल्यावर मूल म्हणत असतं मला हे कपडे घाल. मग आपण काय सांगणार त्याला, अरे ते नवीन आहेत, ते राहू दे, तुला गावाला जाताना घालायचे, कुठला सण आल्यावर घालायचे आहेत. त्या सणाचं नाव सांगू शकता किंवा सांगू शकता मामाच्या गावाला जाताना घालायचे आहेत, आत्याच्या गावाला जाताना घालायचे आहेत. आणि त्याच पद्धतीने पुढं काय, अरे हे थोडे जुने आहेत ना, हे घाल. मग हे कपडे फाटल्यानंतर आपण ते नवीन कपडे घालणार आहेत, ते थोडेसे मोठे आहेत, हे थोडेसे तुझे छोटे व्हायला लागले, तू अगोदर हे कपडे घाल, नंतर ते कपडे आपण म्हणजे वापरायला काढू. त्याच्यानंतर त्या कपडे किती रुपयाचे आहेत हे पण या कपडे घालताना आपण बोलू शकतो. त्यानंतर हे कपडे कोठून आणलेले आहेत, समजा जे कपडे आपणच घेतलेले आहेत ते सांगू शकतो. गावाचं नाव सांगू शकतो, शहराचं नाव, आपल्याच गावात कपडे भेटत असेल तर ते, नसेल तर मी नगरवरून आणले किंवा कर्जतवरून आणले, यासारखी गावांची नावं सांगू शकता. किती रुपयाचे आहेत ते सांगू शकता. म्हणजे मग आपण प्रश्न पण विचारून त्याचं उत्तर पण आपण द्यायचे. प्रत्येक संभाषणामध्ये त्या मुलाला बोलता येत नाही, म्हणून त्याचं कॅरेक्टर पण आपणच करायचं आहे की जो प्रश्न तो आपल्याला विचारणार आहे तो प्रश्न पण आपणच विचारायचा आहे की हे कपडे किती रुपयाचे आहेत. मग सांगायचं हे कपडे 500 रुपयाचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही संभाषण आपणच करायचं आहे. त्याला थोड्या दिवस समज येऊपर्यंत आपण दोन्ही संभाषण एकट्याने करायचे आहेत. आणि त्यानंतर ऐकून मूल जेव्हा बोलायला लागेल, त्यानंतर तो एक शब्द बोलतो, पूर्ण वाक्यात बोलत नसेल तर आपल्याला त्याची वाक्य पूर्ण करून घ्यावं लागतं. जर आपण रोज रोज त्याला सांगितलं, हा बघ तुझा लाल रंगाचा टी शर्ट आहे, समजा हे पूर्ण वाक्य आहे, लाल टी शर्ट आहे, मग तो एक दिवस त्याच्यातला एक तरी शब्द बोलणार, लाल बोलू शकतो किंवा टी शर्ट बोलू शकतो. मग आपण म्हणायचं, अरे तसं नाही, असं म्हण, हा माझा लाल टी शर्ट आहे. अशी त्याला भाषा बोलण्यासाठी मदत करायची आहे. अगोदर तर आपण बोलतोय म्हणजे काय आहे ते त्याला ऐकवण्यासाठी. भाषा शिकवण्याची पहिली स्टेप काय आहे, भाषा ऐकवणे. त्याचे लक्ष असले पाहिजे आणि आपण त्या भाषेविषयी जे कृती चालू आहे त्या कृतीविषयी संभाषण करत राहणे, त्याच्याबरोबर संभाषण करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस आपण या सर्व गोष्टी 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष कंटिन्यू बोलतो, त्याच्यातले काही ना काही शब्द ती मूल बोलायला लागतं आणि त्याच शब्दाला धरून आपण त्याचे वाक्य पूर्ण करून घेऊन त्याच्याकडून परत बोलून घ्यायचं आहे. पहिली आत्ताची शिकवतोय आपण ती स्टेप काय चालू आहे, फक्त ऐकवायला शिकतोय. ऐकवणे कृतीबरोबर त्याला ऐकायला, शब्द ऐकायला शिकवतोय आपण. अशाच पद्धतीने मग कपड्याचे रंगपासून तर कोठून आणले, त्याची किंमत किती आहे, कोणते कपडे घालायचे, किंवा तो शाळेत जातोय, बालवाडीत जातोय, पहिलीत जातोय तर तुझा हा शाळेचा ड्रेस आहे, तुला आज हाच घालायचा आहे.
यासारखं वेगवेगळं संभाषण तुम्ही कपडे अंगावर घालताना सुद्धा करू शकता. आणि प्रत्येक वेळेस संभाषण करताना फक्त त्याने ऐकलं पाहिजे असं नाही, त्याला त्यावेळेस कुठली गोष्ट करायची, कुठली कृती करायची, कुठली गोष्ट ऐकायची आहे ही पण गोष्ट विचारात घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेस बाळ काय असं उभं राहणार नाही गपचूप, आता आई बोलतीये तर मी ऐकतोय छानपैकी, नाही. त्यावेळेस त्याला जर दुसरी काही कृती करायची असेल तर आपल्याला जर या विषयावर बोलायचं तर अगोदर त्याच्या कृतीला प्राधान्य दिलेलं पाहिजे. आपण अगोदर तो काय पाहतोय, काय करतोय त्या विषयावर बोलायला सुरू करा. आणि त्याची ते कृती किंवा त्याच्या डोक्यातला जेव्हा तो विचार संपेल, त्याच्या ते क्युरी डोक्यातली क्लिअर होऊन जाणार आहे, त्यानंतर आपण आपला विषय मांडायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्याला कपडे घातले तरी चालेल. कदाचित तुम्ही त्याला कपडे घालताय आणि त्याला त्याच्या बाबांच्या बरोबर बाहेर जायचे, बाबा बाहेर चालले, तो मागं पळतोय, त्यावेळेस आपण कपड्यांचं शिकून चालणार नाही. त्यावेळेस त्याची समजूत घातली पाहिजे किंवा थांब, कपडे घाल, मग जा, नाहीतर बाबा दूर चाललेत, लांब चाललेत, आत्ता जायचं नाही. हा विषय सगळा संपल्यानंतर आपला विषय मांडायचा आहे. आणि यासारखे संभाषण करत राहिल्यावरच ऐकून ऐकून मुलाला त्यानंतर ते विषय बोलता येत असतात. आणि यासारखे वेगवेगळ्या विषयांवरती संभाषण कसं करावं हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.